एकासुरमणु सिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध स्वभावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जतो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आपण अंत्यमंगल काल बघितलं आणि जयसेनाचार्यांची जी एक जास्तीची गाथा होती तिचंही आपण विश्लेषण बघितलं आणि त्यानंतर अमृतचंद्राचार्यांनी जे कलश ठेवलेले होते या कलशांना देखील आपण विस्तृत रीतीने बघितलेला आहे. आता हा ज्ञेय तत्व अधिकार आपला संपलेला आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये प्रथमतः सामान्य ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये जीवाच्या द्रव्य गुण पर्याय आणि उत्पादव्यय द्रव्याचं स्वरूप विवेचन केलं. आत्मा आणि कर्म किंवा आत्मा आणि नो कर्म ही जी नो कर्मरूप असमान जातीय द्रव्य पर्याय आहे यामध्ये व्यवहाराने जरी एकता वाटत असली तरी त्या दोहोंचे लक्षण भिन्न आहे आणि त्यावरून भेद ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. जीवनात भेद ज्ञान प्रथमतः करणं आवश्यक आहे की त्यामुळे आत्म्याची आत्मरूपाने प्रतीती होईल आणि परद्रव्यांपासून निवृत्ती होईल. परद्रव्यांपासून निवृत्ती झाली की आपोआप परवस्तूंचा ममत्व भाव संपणार आहे आणि हा आत्मा आत्म्यामध्ये स्थिर राहणार आहे आणि हाच मुक्तीचा मार्ग आहे. जसं उदाहरण आचार्यांनी दिलेलं होतं की जहाजाच्या शिडावर जसा एकाकी पक्षी परत परत त्याच ठिकाणी येऊन स्थिर होतो त्याप्रमाणे या आत्म्याला आता शरणरूप काहीही राहिलं नाही म्हणून हा आत्म्यामध्ये शरण घेतो आणि त्याच ठिकाणी सुस्थिर होतो. अशी श्रद्धा ज्ञान आणि चारित्र्याची एकरूप परिणती जिथं झालेली आहे हाच मुक्तीचा मार्ग आहे. आणि शेवटी आचार्यांनी सिद्ध बनलेल्यांना आणि मुक्ती मार्गाला भाव नो नमस्कार केलेला आहे. चारित्रात रागरूप क्रियेपासून हा निवृत्त झाला आणि म्हणून चारित्तम खलु धम्मो ही जी 7व्या गाथेमध्ये श्लोक सांगितला चारित्तम खलु धम्मो त्याप्रमाणे हा साक्षात मोक्ष मार्गामध्ये आरूढ झाला. आणि हा या ठिकाणी चारित्र म्हणजे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान पूर्वक असणारं चारित्र आहे. भेदविज्ञान पूर्वक आत्मस्थिरता रूप असणारं हे चारित्र आहे. आणि असं चारित्र ज्याच्या जीवनात अवतरित झालेलं आहे तो साक्षात मोक्ष मार्गामध्ये स्थित आहे हे या ठिकाणी सांगितलं. असा हा जीव त्याला द्रव्याची सिद्धी होते म्हणजे प्रतीती आत्मप्रतीती त्याच्या जीवनात येते. आणि जसा हा रागादिकांपासून निवृत्त होतो तशी चारित्र्याची देखील सिद्धी होते. जेवढ्या प्रमाणात राग घटत जाईल गुणस्थानाच्या परिपाटीनुसार त्या प्रमाणात चारित्र्यामध्ये देखील वृद्धी होणार आहे. अविरत सम्यक्त्वापासून जी भूमिका सुरू झाली ती पूर्णतः यथाख्यात चारित्र्याप्रमाणे क्रमिक विकास त्याच्या जीवनात दिसणार आहे. राग कमी कमी होत गेला, अनंतानुबंधी जनित गेला, अप्रत्याख्यान जनित गेला, प्रत्याख्यानावरण गेला आणि संज्वलनची भूमिका जरी 7व्यापर्यंत विद्यमान असली
श्रेणी आरोहण करताना संज्वलन क्रोध देखील मानात परिवर्तित झाला. मान मायेमध्ये परिवर्तित झालं. माया बादर लोभात परिवर्तित झाली आणि बादर लोभ सूक्ष्म लोभात परिवर्तित होऊन शेवटी सूक्ष्म लोभाचा म्हणजे पूर्ण रागाचा अभाव होणार आहे. आणि अशा तऱ्हेने आत्मस्थिरता असा हा स्वतःचा आत्मस्वभाव याला प्रत्यक्ष अनुभवात येणार आहे पूर्ण यथाख्यात चारित्रानिशी. अशी ही त्याची द्रव्याची सिद्धी झाली, चारित्राची पण सिद्धी झाली. आत्म्याला लक्ष बनवून जेवढे वितराग परिणाम होतील त्याने द्रव्याची सिद्धी होत जाईल. आणि द्रव्यानुयोगामध्ये प्रतिपादित आत्मवस्तूच्या प्रतीतीपूर्वक जो चारित्र धारण करण्याची प्रेरणा आम्हाला आचार्यांनी या दुसऱ्या कलशामध्ये अंत्यमंगलामध्ये दिलेली होती. आणि यानंतर आता आपला तिसरा अध्याय आपण सुरू करतो आहे, ज्याला चरणानुयोग चूलिका असं आचार्यांनी नाव दिलेलं आहे. आचार्य अमृतचंद्रांनी या चूलिकेच्या टीकेच्या, चूलिका म्हणजे काय प्रथमतः तर चूलिका म्हणजे जो विषय त्यांनी 2 अध्यायात मांडलेला नाही पण त्यांना सांगणं अत्यंत गरजेचं वाटलं की त्याशिवाय चरणानुयोगाचं हे प्रतिपादन केल्याशिवाय ज्ञानतत्व आणि ज्ञेय तत्वाला आम्ही बरोबर त्या ठिकाणी योग्य न्याय देऊ शकणार नाही असं त्यांना वाटलं. आणि म्हणून हा आचरणाविषयक चरणानुयोग चूलिका नावाचा या ठिकाणी तिसरा अध्याय आचार्यांनी जोडलेला आहे. या चूलिकेच्या पहिल्याच वाक्यामध्ये आचार्य म्हटलेलं आहे त्यांनी की ही टीका मी दुसऱ्यांसाठी लिहिली आहे, परेशान दुसऱ्यांसाठी मी ही लिहिली आहे, कारण हे चरणानुयोगाचं प्रकरण आहे. आणि आचार्य तर स्वयं त्या चारित्रामध्ये स्थितच आहे, मुनीपणा त्यांच्या जीवनात आहे म्हणून ते तर चारित्रासाठी तिथे आहेतच. आणि असं असताना दुसऱ्याला देखील मुनी दीक्षा काय असते, मुनिव्रत कसं पाळल्या जातं, महाव्रत म्हणजे काय, बहिरंग नग्नता असताना सुद्धा अंतरंगामध्ये कशा प्रकारचा परिग्रह, कशा प्रकारे कषायांचा अभाव पाहिजे, ही सगळी समग्र विवेचना. आणि दीक्षा घेत असताना कशा प्रकारे आम्ही सर्वांना विचारून परमिशन घेऊन दीक्षा घ्यायची आहे, आहार करत असताना युक्ताहार आणि युक्ताविहार कसा असणार आहे, या सर्वांचं प्रतिपादन आचार्यांना विशेषत्वाने करायचं आहे. अशी ही चरणानुयोगाची भूमिका या ठिकाणी तिसऱ्या अध्यायाच्या माध्यमातून आचार्य सांगणार आहे. अर्थात दुसऱ्यांसाठी हे प्रतिपादन असल्यामुळे ही भाषा त्यांची उपदेशात्मक असणार आहे, समोरच्याला संबोधन करणारी ही भाषा असणार आहे. आणि पहिल्या 2 अधिकारामध्ये हे 2 अधिकार त्यांनी स्वतःसाठी जणू काही रचित केले होते, म्हणून याच्यामध्ये प्रथम पुरुषी अशा अहमचा उपयोग आहे. म्हणजे पहिले 2 अधिकार ज्या वेळेला त्यांनी लिहिले तर त्यांना हे दाखवून द्यायचंय की हे अधिकार लिहत असताना सुद्धा माझा उपयोग वारंवार शुद्ध उपयोग राहत होता. आणि शुद्ध उपयोग संपला की मी शुभोपयोगाच्या भूमिकेत ही शास्त्र रचना केलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी मी आता ही शास्त्र लिहत असताना जणू काही या 2 अधिकारांच्या माध्यमातून माझं मुनिपद अधिक दृढ रीतीने प्रस्थापित झालेलं आहे असा त्यांना दिलासा वाटत आहे. जरी शुभोपयोगात त्यांचा हा वेळ गेला, कारण लिहिण्याचा जो कालावधी आहे किंवा विकल्पाचा जो काल आहे हा शुभोपयोगाचा काल आहे, पण या शुभोपयोगातून परत ते शुद्धोपयोगात जात असताना अत्यंत दृढतापूर्वक त्या ठिकाणी ते निश्चल प्रवृत्ती करतात. तर हा त्याचा त्यांना जीवनात फायदा आहे. कारण शुद्धोपयोगाच्या भूमिकेत कुणीही असेल तर अंतर्मुहूर्तापेक्षा राहू शकत नाही. आणि बाकी विकल्प करण्यापेक्षा हा शास्त्र लिहिण्याचा हा विकल्प गती ही उत्तम होता आणि तो त्यांनी विकल्प या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून त्यांची ही पहिल्या 2 याच्यामध्ये भाषा जी होती ही प्रथम पुरुषी
असा त्यांनी शब्दप्रयोग, अहम असा शब्दप्रयोग आपल्याला केलेला दिसतो. आणि या चरणानुयोग चुलिकेमध्ये आत्मद्रव्याला मुख्यता देऊन चरणानुयोगाचं कथन आहे. जिनशासनाची मूलभूत परंपरा बीज रूपानी कायम आहे. जिनशासन जयाचा हा डोलारा उभा आहे, याच्या मागे ही श्रावकांची आणि मुनींची मोठी परंपरा आहे. हे दोन आधारस्तंभ आहे, असे हे परंपरा बीज रूपानी इथे विद्यमान आहे. ही चरणानुयोग सूचक चुलिका मंदिराच्या शिखरावर चढविलेल्या कळसाप्रमाणे आहे. ज्ञान स्वभाव आणि ज्ञेय स्वभावाच्या स्वरूपाचे निरूपण रूपी जणू काही हे मंदिर आहे आणि त्यावर हा आता चरणानुयोगाचा कलश आचार्य चढवत आहे. अशा तऱ्हेची ही याची पार्श्वभूमी 3ऱ्या अध्यायाची आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आता पहिल्यांदा तर आपल्याला परत 3ऱ्या अधिकारामध्ये कलश आचार्य सांगणार आहे, जो संधी रूप असणार आहे. मागचा 2ऱ्या अध्यायातला कलश आणि आता येणारा कलश, याच्यामध्ये दोहोंमध्ये आचार्यांनी समता साधून, संधी साधून काय आम्हाला करायला पाहिजे जीवनामध्ये हे सांगितलेलं आहे. आम्हाला आत्मानुभूती प्रामुख्याने हवी आहे. आत्मानुभूती येणं केन प्रकारेण आम्हाला झाली पाहिजे, यासाठी आम्हाला काहीतरी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. एक पहिल्यांदा आत्मा काय आहे हे समजून त्या अनुषंगाने आमचा उपयोग आम्हाला आत्मतत्वावर केंद्रित करून आत्मेची अनुभूती करावी लागेल. किंवा रागांश घटवत आम्हाला आत्मप्रतीती करून घ्यावी लागेल. तर अशा तऱ्हेने ही भूमिका आम्हाला प्रथमतः या ठिकाणी समजून घ्यायची आहे. श्लोक पहा. द्रव्यस्य सिद्धौ चरणस्य सिद्धिः, द्रव्यस्य सिद्धिश्चरणस्य सिद्धौ, बुद्ध्वेति कर्मा विरता परेपि, द्रव्या विरुद्धं चरणं चरन्तु. द्रव्याच्या सिद्धीमध्ये चरणाची सिद्धी आहे. द्रव्याच्या सिद्धीमध्ये चरणाची सिद्धी आहे. आत्मा हे एक द्रव्य आहे आणि आत्म्याची अनुभूती करायची असेल तर त्या ठिकाणी आचरण देखील महत्वपूर्ण आहे. द्रव्याची सिद्धी झाली की आचरण देखील समीचीन होणार. आणि चरणाच्या सिद्धीमध्ये द्रव्याची सिद्धी आहे आणि आचरण जर सदाचारपूर्वक असेल, आचरणामध्ये मंद परिणाम असतील, आचरणामध्ये शुभ परिणती झळकत असेल, तर आपोआपच द्रव्याची देखील सिद्धी आहे. असे जाणून शुभाशुभ कर्मापासून अविरत जीवांनी सुद्धा, जो अजून शुभाशुभ कर्मापासून विरत झाला नाही, अशा अव्रती जीवांनी सुद्धा द्रव्याशी अविरोधी असं आचरण त्यांनी करायला पाहिजे. अशा प्रकारचा विद्यार्थ प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. हे चरंतु की असा त्यांनी विद्यार्थ मध्ये आज्ञा वजा विनंती अशा तऱ्हेने त्यांनी हा सांगितलेला आहे की त्यांनी देखील अविरोधी असं द्रव्यानुयोगामध्ये आगम संमत आचरण जे प्रतिपादन केलेलं आहे, या आचरणाचा अंगीकार करावा. आम्हाला चरणानुयोगाची अनेक शास्त्र माहिती आहे. जसं रत्नकरण श्रावकाचार, पुरुषार्थ सिद्धी उपाय, पंचविंशतिका आदी अनेक श्रावकाचार तर धर्मसागर महाराजांचं श्रावकाचार आहे, सागर धर्मामृत आहे. श्रावकाचारांची तर लिस्ट आहे. कितीतरी श्रावकाचार ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहे आणि या सर्वांमधून त्या द्रव्यानुयोगाच्या माध्यमातून जे कथित आचरण आहे, या आचरणाचा आम्ही यथाशक्ती पालन करायचा प्रयत्न करायलाच पाहिजे. आम्हाला आत्म्याची अनुभूती झाली आहे की नाही हा विषय गौण आहे. आत्म्याची अनुभूती होईल त्या समयात होईल, तिकडे आम्हाला या ठिकाणी महत्व द्यायचं नाही. तोपर्यंत आम्ही काय करायचं आहे तर आम्हाला आचरण आमचं देखील समीचीन, जसं आगमामध्ये प्रतिपादित केलेलं आहे, द्रव्यानुयोगामध्ये जसं प्रतिपादित आचरण आहे
त्याचं प्रीतीपूर्वक पालन करायचं आहे. असा हा 13व्या नंबरचा कलश या ठिकाणी सांगितला. पहा, आत्मा परिणामी द्रव्य आहे, कारण आत्म्यामध्ये निरंतर परिणाम होत असतो, बदल होत असतात. प्रत्येकच द्रव्य असं परिणामी आहे. जर आत्मा परिणमनशील नसेल तर संसार संपून मुक्ती होणार नाही, आणि जर आत्मा नित्य नसेल तर संसार नष्ट करून मोक्ष अनुभवणारा पदार्थ म्हणजे आत्मा तिथे राहणार नाही. म्हणून आत्मद्रव्य नित्य पण आहे आणि परिणमन स्वभावी पण आहे. याप्रमाणे द्रव्याची श्रद्धा केली त्याचप्रमाणे त्यामध्ये आपल्याला लीन पण व्हायचं आहे. आत्मा ज्ञानानंद स्वभावी शुद्ध आहे अशा श्रद्धा ज्ञानपूर्वक जे आचरण होईल तीच आचरणाची सिद्धी आहे. आणि आत्म्याला लक्ष बनवून जे वितरागी परिणाम होतात त्यामुळे द्रव्याची सिद्धी होते. नित्यानित्यात्मक आत्मवस्तूचं स्वरूप समजल्याशिवाय, आत्मा कसा आहे तर नित्यानित्यात्मक आहे असा स्वरूप समजल्याशिवाय केवळ आचरणाने मोक्ष प्राप्त होणार नाही. तसेच चारित्र्य प्राप्त केल्याशिवाय आत्मवस्तू पूर्णपणे समजणार नाही. म्हणून अशा प्रकारे आम्हाला चारित्र्य, श्रद्धा, ज्ञान यांची सांगड जीवनामध्ये घालावी लागणार आहे. आचरणाचा भाग आम्ही बाह्यतः मनामध्ये ठरवून त्यामध्ये व्रतस्थ होऊन आम्ही पाळू शकतो आणि ते आम्ही पाळायचं आहे. पण आम्हाला शुद्धता म्हणजे काय याचं आगमानुसार ज्ञान तरी असावंच लागणार आहे. भलाई आम्हाला ती शुद्धता आज प्रतीतीत येवो अथवा न येवो, पण ती शुद्धता कशी असते याचं समग्र स्वरूप आम्हाला आगमाच्या माध्यमातून समजून घेणं देखील नितांत गरजेचं आहे. आचार्य श्री कुंद देव याप्रमाणे चारित्र्याच्या आचरणामध्ये अन्य जीवांना प्रवृत्त करतात, आणि प्रवृत्त करत असताना त्यांनी परत या ठिकाणी मंगलाचरणाच्या गाथा 3 उद्धृत केलेल्या आहे, ज्या पहिल्यांदा त्यांनी अगदी सुरुवातीचं मंगलाचरण जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. जसं एस सुरासुर म्हणू सिंध वंदिदम, पहिले 3 कडवे या ठिकाणी आपल्याला परत थोडंसं आपण याचं वर्णन बघू. एस म्हणजे हा, सुर असुर आणि म्हणू सिंध वंदिदम, सुरेंद्र नंतर असुरेंद्र मनुष्येंद्र यांनी वंदित असणारे आणि घोद घाई कम्ममलम, ज्यांनी कर्ममलांना नाहीसं केलेलं आहे. नंतर तिथम जे स्वयंतीर्थ रूप आहे आणि धर्मस्य कर्तारम, धर्माचे जे कर्ते आहे अशा वर्धमानम प्रणमामी, अशा वर्धमान स्वामींना हा मी नमस्कार करतो. सुरेंद्र, असुरेंद्र आणि नरेंद्र यांनी जे वंदित आहे, ज्यांनी घाती कर्मांचा नाश केलेला आहे आणि जे स्वयंतीर्थ रूप आहे आणि धर्माचे कर्ते आहे, अशा या वर्धमान स्वामींना मी नमस्कार करतो. ही पहिल्या मंगलाचरणाची गाथा त्यांनी ठेवलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये ठेवले से पुन्हा. आता जे पुन्हा विशुद्ध स्वभावे, विशुद्ध स्वभाव रूप जे बाकीचे शेष तीर्थंकर, 24वे तीर्थंकर वर्धमान स्वामींचा उल्लेख केला, पण पहिले 23 ते नजरेतून थोडे गौण झालेले होते की असे सर्वच तीर्थंकर आणि सर्व सिद्ध भगवान जे जे सिद्ध बनलेले आहे अतीत काळामध्ये, त्या सर्व सिद्ध भगवंतांना आणि नान दंसन चरित तव विरिया आया रे समणे, दर्शन, ज्ञान, चारित्र, तप आणि वीर्य यांनी युक्त असणाऱ्या अशा समणे श्रमणांना आणि ते सव्वे समगम आणि त्या सगळ्यांना समग्रतेने
आणि पत्तेगमेव पत्तेगम, प्रत्येकाला व्यक्तिगत सुद्धा. जशी एखादी व्यक्ती मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तर तिने एक नमस्कार वेदीच्या समोर केला, परंतु त्यांनी तिची तृप्ती झाली नाही. तिला असं वाटलं की प्रत्येक प्रतिमेसमोर आम्ही नतमस्तक झालो पाहिजे. आणि हा म्हणून प्रत्येक पत्तेगम, प्रत्येक प्रतिमेसमोर नतमस्तक ते जणू काही होत आहे. प्रत्येक तीर्थंकरांची एक वेगवेगळी अशी ती स्तवन म्हणा, वंदना म्हणा, ते त्या ठिकाणी करणे. पत्तेगम खेळते. मनुष्य क्षेत्र किती आहे तर 2.5 द्वीप, 2.5 द्वीप हे मनुष्य क्षेत्र आहे. आणि या 2.5 द्वीपामध्ये निरंतर विदेह क्षेत्रामध्ये 20 तीर्थंकर कमीत कमी विद्यमान असलेच पाहिजे, हा नियम आहे. आजही आपण जर विदेह क्षेत्राचा भाग बघितला तर आजही 5 विदेह मिळून 20 तीर्थंकर विद्यमान आहेतच. जम्बूद्वीपातल्या विदेह क्षेत्रामध्ये जे तीर्थंकर आहे त्यांची 4 नावं तर आपण नेहमी उदक चंदनाच्या अर्घ्यामध्ये म्हणतो की कोणते? सिमंदर, युगमंदर, बाहू आणि सुबाहू. असेच घातकी खंडामध्ये आहे आणि असेच पुष्कर द्वीपामध्ये अर्ध्या भागामध्ये आहे. जम्बूद्वीपामध्ये 4च तीर्थंकर आहे. घातकी खंडामध्ये 8 तीर्थंकर आजही विद्यमान आहे आणि पुष्कर द्वीपाच्या अर्ध्या भागामध्ये 8 तीर्थंकर आजही विद्यमान आहेत. तिथे कधीही तीर्थंकरांचा विरह होत नाही. अशा तऱ्हेने हे वर्तमान असलेले मनुष्य क्षेत्रातले 20 तीर्थंकर सिमंदरादी, त्यांना देखील या ठिकाणी प्रकर्षाने नमस्कार आचार्यांनी केलेला आहे. कुंद भगवंतांनी नमस्कार केलेला आहे. जर असे कमीत कमी 20, आणि जर कधी असा प्रश्न आला की यामध्ये जास्तीत जास्त विदेह क्षेत्रामध्ये किती तीर्थंकर असू शकतील, तर त्याचं उत्तर 160 विदेह क्षेत्रामध्ये मॅक्झिमम तीर्थंकर एका वेळी असू शकतात. असं म्हटलं जातं की अजितनाथ स्वामींच्या तीर्थाच्या काळामध्ये हे आमचे जे 5 भरत आहे आणि तिकडले 5 ऐरावत आहे आणि विदेह क्षेत्र 160 विदेह क्षेत्र आहे. या संपूर्ण ठिकाणी तीर्थंकर विद्यमान होते, म्हणजे 170 तीर्थंकर असे विद्यमान होते. अशा तऱ्हेने हा या ठिकाणी भाव नमस्कार आचार्यांनी 3 गाथांमध्ये केलेला आहे की त्यांना अशा सर्व अशा तीर्थंकरांना आणि मनुष्य क्षेत्रामध्ये विद्यमान असताना अर्यंतांना समगम म्हणजे समग्रतेनी, म्हणजे समुच्चय रूपाने, जसं आम्ही एखादं पहिल्यांदा समुच्चय अष्टक देतो आणि समुच्चय अष्टक दिल्यानंतर आम्ही आमचं खातं खोलायला सुरुवात करतो. मग आदिनाथ स्वामी घेतो, मग शांतीनाथ स्वामी घेतो, महावीर स्वामी घेतो, पार्श्वनाथ स्वामी घेतो. अशा प्रकारे जसे आम्ही क्रमाक्रमाने अष्टक देतो, त्याप्रमाणे याही ठिकाणी आचार्यांचा तोच भाव आणि तीच भक्तीची उत्कटता आम्हाला लक्षात घ्यायची आहे की भक्ती आता इतकी ओतप्रोत आहे अंतरंगामध्ये की ती अभिव्यक्त झाल्याशिवाय त्यांच्या जीवनात राहत नाही. हा भक्तीचा असा अजस्र स्रोत त्यांच्या जीवनात आम्हाला या काव्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अशा तऱ्हेने हे मंगलाचरण याप्रमाणे करत आणि 3 गाथा टीकाकारांनी उद्धृत केल्या आणि त्यांना जोडूनच ग्रंथकार मंगलाचरण पूर्वक यतींचा आचार सांगण्यास सुरुवात करतात. यती मुनी कसे असावे, यती जे मोक्ष मार्गामध्ये यत्नशील आहे ते यती हे कसे असावे. 201 नंबरची गाथा पहा. एवं पणमीय सिद्धे जिनवर वसहे पुनो पुनो समणे पडिवज्य दुसामण्णम जदि इच्छति दुःख परिमुखम.
एवं पणमीय याचा अर्थ ह्या ज्या आपण मंगलाचरणाच्या गाथा बघितल्या त्यानुसार प्रणाम करून, म्हणजे ज्यांना सगळ्यांनी प्रणाम केलेले आहे असे महावीर स्वामी, नंतर बाकीचे सगळे तीर्थंकर, सर्व सिद्ध, सर्व श्रमण आणि मनुष्य क्षेत्रामध्ये विद्यमान सर्व तीर्थंकर, या सर्वांना प्रणाम करून आणि कंडिशन ठेवली की जदी दुःख परिमुखम इच्छसी, जर तू दुःखापासून तुझी सुटका करून घेण्यासाठी तत्पर असशील, तशी तुझी जर आकांक्षा अभिलाषा असेल तर अशा या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकाराच्या सुरुवातीला ज्या गाथा सांगितल्या आहेत त्यानुसार सिद्धांना, जिनवर वसहे, जिनवर वृषभदेवांना किंवा जिनवरांमध्ये जे वृषभ आहे, श्रेष्ठ आहे त्या सर्वांना, अरिहंतांना, जिनवरामध्ये वृषभ असलेले असे तीर्थंकर, दोन अर्थ याच्यातून आपण काढू शकतो, एक वृषभनाथ स्वामी किंवा सर्व तीर्थंकर, तर अशा तीर्थंकरांना, नंतर समणे श्रमणांना पणमीय पुनो पुनो, मी परत परत त्यांना नमस्कार करून मी हा सामान्यम पडिवज्जतु, मी या सामान्याचा म्हणजे श्रमणांचा, श्रामण्यपणाचा, मुनीपणाचा, यतीपणाचा मी अंगीकार करतो किंवा करो, या जीवानी अंगीकार करो म्हणण्यात ही जी पहिली भूमिका आहे श्रामण्य स्वीकारायची, त्यावेळेला पंचपरमेष्ठीला साक्षी पूर्वक व्रत स्वीकारायचे आहे. अरहंत भगवान किंवा तीर्थंकर ज्या वेळेला दीक्षा घेतात त्यावेळेला ओम नम सिद्धेभ्य म्हणत सिद्धांच्या साक्षीपूर्वक पंचमुष्टी केशलोच करून स्वयं दीक्षित होतात. ही त्यांचं स्वयंबुद्धता त्यांच्या जीवनात असते आणि म्हणून दीक्षा विधी त्यांना ज्ञात असतो, त्यांच्या जीवनात अवधी ज्ञानाची प्राप्ती असते, मुनीपणाचे संस्कार पूर्वभवातले त्यांच्यात मध्ये असतात आणि म्हणून कोणत्याही उपदेशाशिवाय ते स्वयं त्या ठिकाणी हा जो दीक्षा विधी आहे, दीक्षाचार आहे, हे त्यांना ज्ञात आहे, त्यामुळे ते स्वयं तशा प्रकारची दीक्षा घेतात. परंतु सर्वसामान्य जीवांना मात्र हा दीक्षा विधी ज्ञात नाही, त्यांना दीक्षा देणारे आचार्य त्या ठिकाणी असावे लागतात, त्यांच्या समक्ष त्यांना अशा प्रकारची प्रतिज्ञा करून मुनिपदाचा अंगीकार करावा लागतो. हा अंगीकार करण्यासाठी प्रथमतः अंतरंगामध्ये पंचपरमेष्ठीचं स्मरणपूर्वक त्यांना प्रणमन, नमन, वंदन, स्तुती ही त्यांच्या जीवनात असावी लागते आणि अशा तऱ्हेचं हे मंगलाचरण मध्ये जे काही सांगितलेलं आहे ते त्यांनी प्रथमतः स्वीकारून तशा प्रकारचा पुरुषार्थ पूर्वक त्यांनी आता श्रामण्य पदाला स्वीकार करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्रत घेताना देखील आमच्याही जीवनामध्ये हाच भाव असतो की देव, शास्त्र, गुरु समक्ष, गुरु नसेल तर आम्ही गुरुच्या गादीपाशी नारळ चढवून प्रतिज्ञाबद्ध होतो की अशा प्रकारचं हे व्रत मी जीवनात अंगीकार करत आहे. हीच गोष्ट यती धर्म पाळताना देखील आचार्यांनी सांगितलेली आहे. आणि नंतर परत उरलेल्या 2 नमस्काराच्या गाथा या ठिकाणी अमृतचंद्र आचार्यांनी ठेवलेल्या आहे. किच्चा अरहंताणम, आणि हे सांगताना अरहंतांना नमस्कार करून, सिद्धांना करून, तशाच नमो गणहराणम गणधराधिकांना आणि उपाध्याय साधूंना या सर्वांना मी नमस्कार करतो आणि तेसिम विशुद्ध त्यांच्या विशुद्ध दर्शन ज्ञान अशा या पाहणा समम समासेच अशा प्रकारे आश्रमाला प्राप्त होऊन मी समम व संपयामी समता भावाला प्राप्त होतो आणि जत्तो निर्वाण संपत्ती की ज्याच्या माध्यमातून मोक्ष सुखाची प्राप्ती होणार आहे असा हा श्रमणपणा, मुनीपणा
मी आता स्वीकारत आहे. विशुद्ध दंसन नाण पाहणं आसमम समासेच. आश्रमाला प्राप्त होऊन, आश्रमाला म्हणजेच त्या प्रधानतेने, त्या भूमिकेला, आश्रम या ठिकाणी याचा अर्थ भूमिका घ्यायची, अशा त्या विशुद्ध ज्ञान प्रधान अशा भूमिकेला प्राप्त होऊन मी समता भावाला प्राप्त होतो आहे, की ज्याच्यामुळे मला निर्वाण संपत्तीची प्राप्ती होईल. टीका पहा. ज्याप्रमाणे दुःख क्षयाची इच्छा करणाऱ्या माझ्या आत्म्याने या प्रकारे अर्हंतांना, सिद्धांना, आचार्यांना, उपाध्यायांना आणि साधूंना प्रणाम आणि वंदनात्मक नमस्कार पूर्वक विशुद्ध दर्शन ज्ञान ज्यात प्रधान आहे अशा साम्य नामक मुनिपदाचा, ज्याची या ग्रंथामध्ये 2 अधिकारांच्या रचनेद्वारा व्यवस्थित सुस्थिती झाली. स्वतः आचार्यांनी स्वतःचा अनुभव जणू काही या ठिकाणी ग्रथित केलेला आहे, की मला माझ्या दुःखक्षयाची इच्छा होती आणि दुःखक्षयाचं कारण कर्मक्षय, दुःखखो कम्मखो भोहिलाहो सुगही गमनम समाही मरणम जिन गुण संपत्ती होऊ मध्यम, अशा प्रकारे हे दुःखाच्या क्षयाची कारणं सांगितली. आणि अशा या माझ्या आत्म्याने त्यासाठी उद्यम केला. उद्यम करत असताना सर्वप्रथम पंचपरमेष्ठींना प्रणाम आणि वंदना, वंदना आणि प्रणाम हे 2 मिळून द्रव्य नमस्कार झाला. आणि मनोयोगपूर्वक हा भाव नमस्कार देखील आणि विशुद्ध दर्शन ज्ञान याच्यामध्ये प्रधान आहे अशा मुनिपदाचा मी स्वीकार केलेला होता. आणि या ग्रंथलेखनाच्या प्रपंचातून माझा तो मुनीपणा देखील सुस्थित स्थिर झाला, मुनीपणा देखील दृढ झाला, बळकट झाला आणि मला पुष्टी त्या ठिकाणी मिळाली. त्याचा मी अंगीकार केला. त्याप्रमाणे अन्य जीवांचा आत्मा देखील जर दुःखक्षयाची इच्छा करत असेल तर त्यांनीही श्रामण्याचा अंगीकार करावा. या श्रामण्याचा अंगीकार करण्याचा जो यथानुभूत मार्ग आहे, त्यांचे प्रणेता आम्ही उभे आहोत. अत्यंत महत्वाचं हे शेवटचं वाक्य आहे, की असा त्यांनी देखील श्रामण्याचा अंगीकार करावा. आणि या श्रामण्याचा अंगीकार करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी यथानुभूत, मला अनुभवपूर्वक तो मार्ग ज्ञात झालेला आहे आणि त्याचा प्रणेता हा मी तुमच्या समोर अत्यंत आत्मविश्वासाने उभा आहे, की हा श्रमण मार्ग हा दुःख निवृत्तीचाच मार्ग आहे हे सांगणारा, याचं प्रणपण करणारा हा मी या ठिकाणी अत्यंत उग्र पुरुषार्थ करून तुमच्या समोर उपस्थित आहे, की जेणेकरून तुम्हाला या मार्गावर आरूढ होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं भय वाटू नये. हा दिगंबर मार्ग, जैनेश्वरी दीक्षा म्हणजे एक असीधारा व्रत आहे. परंतु हे सतीचं वाण जरी असलं तरी देखील याच मार्गाने दुःखाची निवृत्ती होणार आहे हा विश्वास देखील मी तुम्हाला देऊ इच्छितो. एवढा हे आत्मविश्वासपूर्वक अमृतचंद्र आचार्यांचं कथन आम्हाला इथे पाहायला मिळतं. याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की हा अहंकार नाही आहे, हा जीवांविषयी असलेला करुणाभाव आहे. आणि स्वतः आत्मविश्वासपूर्वक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाला दुसऱ्यांनाही तो धारण करावा ही प्रेरणा आहे. तर अशा रीतीने हा यथानुभूत मार्ग आणि त्याचे प्रणेते हे आम्ही इथे उभे आहोत. आत्महितार्थी पुरुष वितराग सर्वज्ञ भगवंतांना
वारंवार भाव नमस्कार आणि द्रव्य नमस्कार करतात. आत्महितार्थी पुरुष जो वितराग सर्वज्ञ उपदिष्ट मोक्ष मार्गात तत्पर आहे त्यांना द्रव्य नमस्कार आणि भाव नमस्कार करतात. दुःख मोक्षार्थी भव्यात्मा ज्याला दुःखापासून सुटायचंय आणि मोक्षाचा जो अभिलाषी आहे असा हा भव्यात्मा पंचगुरु नमस्कार पूर्वक ज्ञाता द्रष्टा राहणे रूप श्रामण्याला प्राप्त होतो. मात्र ज्ञाता द्रष्टारूप श्रामण्य निर्ग्रंथ महाव्रती झाल्याशिवाय होत नाही आणि म्हणून त्याची विधी जाणणं आणि आचरणं आवश्यक आहे. हेच या चारित्र्य अधिकारामध्ये सांगितल्या जाणार आहे. आत्मस्वभावाला अनुरूप आत्मस्वभावाच्या अविरुद्ध आचरणाने परिपूर्ण आत्मविकास रूप सिद्धी होते. त्या श्रामण्याचा अंगीकार करण्याचा जो यथानुभूत मार्ग आहे त्याचे प्रणेता आम्ही येथे उभे आहोत. जशी एखादी व्यक्ती एक नदीचा किनारा ओलांडून पैल तीराला पोचते आणि पैल तीराला गेल्यानंतर ती सगळ्यांना सांगते की इथे नदी अत्यंत उथळ आहे आणि इथून तुम्ही जर आले तर बरोबर तुम्ही पैल तीराला पोहोचू शकाल. हा मी या किनाऱ्यावर उभा आहे तुमच्या साक्षीला की मी याच मार्गाने आलो आणि याच मार्गाने मला पैल तीर मिळालेलं आहे. त्याप्रमाणे इतकं कॉन्फिडन्स असणारं त्यांचं हे वाक्य आहे. अत्यंत आत्मविश्वासयुक्त हे त्यांचं वाक्य आहे. म्हणून अत्यंत आत्मविश्वास इथे दिसतो आणि मुनीपणा अंगीकार केल्यानंतर जसे आम्ही स्वरूप अनुभवले तसे तुम्हालाही प्राप्त होईल याकरता आम्ही इथेच उभा आहोत. तुम्ही या आचार्यांची ही सिंहवृत्ती आणि उग्र पुरुषार्थ इथे आम्हाला दिसतो. ते म्हणतात मोक्ष मार्ग प्रणेता इथेच आम्ही आहोत आणि तत्वज्ञानाशिवाय सम्यक दर्शन नाही आणि सम्यक दर्शनाशिवाय मुनीपणा नाही आणि चारित्र्याशिवाय मुक्ती नाही. प्रयोग करायचा असेल तर आजही दुःखापासून सुटण्यासाठी निरंतर पंचनमस्कार पूर्वक माझ्या जीवनामध्ये मी साम्य कधी धारण करेल हा सतत चिंतनाचा विषय आमचा असायला हवा. आज मी ते धारण करू शकायला असमर्थ आहे, अशक्त आहे, बिघडलं नाही, पण भावना तर आम्ही निश्चित भावू शकतो की कधी मी मुनी जीवन अंगीकार करेल, कधी मी त्या वनचरी बनेल, कधी मला सिंहासारखी निर्भीक वृत्ती माझ्या जीवनात येईल, कधी मी असा निरीह पशु गोचरी वृत्तीने आहार करील. अशा प्रकारची निरंतर भावना आमच्या चिंतनात आम्हाला या गाथेच्या अनुषंगाने घ्यायची आहे. आपण इथे आज थांबूया आणि उद्याला पुढचं बघू.